पिंपरीकरांच्या आक्रमक आंदोलनापुढे अखेर शिवनेरी शुगरची माघार. दूषित पाणी बंद करण्यासाठी 5 ते 6 दिवसांची मागितली मुदत. पिंपरी तालुका कोरेगाव येथील ग्रामस्थांनी दूषित सांडपाण्याच्या प्रश्नावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जयपूर येथील शिवनेरी शुगर्स लिमिटेडच्या व्यवस्थापनाला अखेर माघार घ्यावी लागली. दूषित पाणी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी 5 ते 6 दिवसांची मुदत देण्याची विनंती कारखाना व्यवस्थापनाने ग्रामस्थांकडे केली असून त्याबाबतचे लेखी पत्रही देण्यात आले आहे. पिंपरी ग्रामस्थांनी रविवारी गावाच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत दूषित पाणी तातडीने बंद करण्याची मागणी केली होती. तसेच कारखान्यावर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीचे प्रशासक नंदकिशोर माने व ग्रामपंचायत अधिकारी किरण कंठे यांनी कारखाना व्यवस्थापनाला नोटीस बजावली होती. सोमवारी ॲडव्होकेट अशोकराव पवार, विष्णुपंत कनसे व अनंत तात्या साबळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी दुचाकी रॅली काढून थेट शिवनेरी शुगरच्या कार्यस्थळावर धडक दिली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी व्यवस्थापनाला दूषित पाण्याबाबत जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रहमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पिंपरी ग्रामपंचायतीने दिलेल्या नोटिशीत गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीलगत असलेल्या ओढ्यात कारखान्याचे दूषित सांडपाणी सोडून जलप्रदूषण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी शिवनेरी शुगरचे अधिकारी अभिजित बामणे यांनी कारखान्यात झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रणाली कार्यरत असून कोणतीही प्रक्रिया केलेले अथवा न केलेले पाणी बाहेर सोडले जात नसल्याचा दावा केला होता. मात्र ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर कारखान्याचे युनिट हेड राम पाटील यांनी दूषित पाणी बंद करण्यासाठी व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी 5 ते 6 दिवसांची मुदत मागितली. ग्रामस्थांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार मुदतीत प्रश्न निकाली न निघाल्यास अधिक व्यापक आणि निर्णायक आंदोलन छेडण्यात येणार असल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करण्याची मागणी शिवनेरी शुगर्सकडून एका बाजूला दूषित पाणी सोडत नसल्याचा दावा करण्यात येत असताना दुसऱ्या बाजूला तेच पाणी बंद करण्यासाठी मुदत मागण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील हा जन आरोग्य व पर्यावरणाशी संबंधित गंभीर प्रश्न असल्याने आमदार मनोजदादा घोरपडे व आमदार धैर्यशील कदम यांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पाच दिवस पाणी हे बघा आणि हे पाणी कसं आहे माहिती आहे, पिण्यालायक नाही. आंघोळीसाठी किंवा वापरासाठी सुद्धा पिण्यायोग्य नाही. अंगावर नाईट उठते, घास उठते, सगळं उठते. हे तुम्ही असं समजू नका की लाईट घेऊ नका. ही बघा ग्रुप मीटिंग चाललेली आहे, त्यासाठी सगळी दाखल झाली. कोरेगावचा ब्रिटिशकालीन पूल धोक्याच्या उंबरठ्यावर दुर्घटनेची वाट पाहतायत का? यंत्रणा तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ वसना आणि वांगणा नदीच्या संगमावर उभारलेला ब्रिटिशकालीन दगडी पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचला असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुलाच्या दगडी बांधकामाला तडे जाऊ लागले असून काही ठिकाणी दगड निखळले आहेत. पुलाच्या कडेला अवघे 1 ते 1.5 फूट अंतर शिल्लक राहिल्याने रात्रीच्या वेळी गंभीर अपघात होण्याचा धोका वाढला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण यांनी ठेकेदार कंपनीमार्फत वर्षानुवर्ष पुलावर काँक्रीट व डांबराचे थर चढवत नेल्यामुळे मूळ दगडी रचनेवर अतिरिक्त भार निर्माण झाला आहे. त्यामुळे पुलाची वहनक्षमता कमी होत असून दगडी कमानींवर ताण वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी उपनगराध्यक्ष किशोर नानासाहेब बर्गे यांनी पुलाच्या सद्यस्थितीबाबत गंभीर इशारा दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा कोरेगाव सातारा वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होण्याबरोबरच खटाव आणि मान तालुक्यांचा साताऱ्याशी संपर्क तुटण्याची भीती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुलाच्या दुरावस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. पावसाळ्यात पुलावर मोठे खड्डे पडतात, रस्त्याची अवस्था बिकट होते आणि वाहतुकीस मोठा धोका निर्माण होतो. काही महिन्यांपूर्वी याच पुलावर एसटी बस आणि बुलेट दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. तरीही संबंधित यंत्रणांनी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. या पुलालगत मध्य रेल्वेचे 2 पूल आहेत, त्यापैकी एक पूल सुमारे 75 वर्षांपूर्वीचा आहे. रेल्वे प्रशासनाने आपल्या पुलांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात भराव टाकून मजबूतीकरण केले आहे. त्यामुळे रस्ते पुलाच्या संरचनेवर अतिरिक्त दाब निर्माण होत असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी आणि स्थानिक नेत्यांनी पुलाची तातडीने स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट, मोबाईल ब्रिज इन्स्पेक्शन युनिट मार्फत तांत्रिक तपासणी, ड्रेनेज स्पाउट्सची स्वच्छता, पुलावरील झाडे झुडपे हटवणे, वजन मर्यादा लागू करणे आणि अवजड वाहनांना तात्काळ बंदी घालणे या मागण्या केल्या आहेत. पुलामध्ये पाण्याची गळती, संरचनात्मक तडे, दगडी कमानीची झीज, खराब झालेला डांबरी पृष्ठभाग आणि निचरा व्यवस्थेची दुरावस्था असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. नवीन समांतर पूल उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली असून तोपर्यंत आवश्यक दुरुस्ती करून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवावी, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर जाग येण्यापेक्षा प्रशासनाने आत्ताच जागे होण्याची गरज आहे. कोरेगावच्या प्रवेशद्वारावरील हा ऐतिहासिक पूल सध्या धोक्याच्या उंबरठ्यावर उभा असून नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ तात्काळ थांबवावा, अशी तीव्र मागणी परिसरातून होत आहे. किशोर नानासाहेब बर्गे, माजी उपनगराध्यक्ष. गेले अनेक वर्षे आम्ही राजकारणामध्ये आहे आणि या रस्त्यामधून आमचे आजोबा असतील, आमचे वडील असतील किंवा या भागातून येणारे पाक सोलापूरपासूनची जी वाहतूक आहे ती या पुलावरून गेले अनेक वर्षे इंग्रजांच्या काळापासून चालू आहे. परंतु प्रशासन या पुलाकडे अजिबातही लक्ष घालत नाही, पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. आज त्या पुलाचे आम्ही सहज जाताना मी बघितलं तर त्याचे साईडचे जे दगड आहेत उंच, की ते दगड पूर्णपणे सुटायला लागलेले आहेत. त्यातले काही दगड पूर्ण ढिल्ले झालेले आहेत, की जेणेकरून तो पूल आता रस्त्याच्या लेवलला येईल. ते जर कठडे तुटले तर आणि त्याच्यातून फार मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनानं पलीकडच्या बाजूला जो नवीन पुलाचा जो प्रस्ताव आहे तो सुद्धा अजून तसाच प्रलंबित आहे. तर तो प्रस्ताव जो केलेला आहे त्या प्रस्तावाप्रमाणे या नवीन पुलाचं काम झालं पाहिजे. समजा त्या कामाला जर दिरंगाई होत असेल तर आता जो जुना पूल आहे त्याच्याकडं शासनानं, प्रशासकीय जे कोण असतील संबंधित अधिकारी, त्यांनी या पुलाकडे दुर्लक्ष न करता कोणतीही जीवितहानी न होता किंवा व्हायच्या अगोदर त्यांनी त्या पुलाची पूर्णपणे दुरुस्ती करावी. ती दुरुस्ती जर त्यांनी नाही केली तर आम्हाला या भागातून जाणारे जे प्रवासी आहेत, डेली जाणारे किंवा इतर, त्या सर्व प्रवाशांना घेऊन आम्हाला जनआंदोलन या ठिकाणी छेडण्याची वेळ प्रशासनानं आणू नये. आणि तुम्ही जर आता बघितलं तर या पुलावरून प्रचंड वाहतूक हे रात्रंदिवस चालू असते, तरीसुद्धा प्रशासन या पुलाकडे दुर्लक्ष करत आहे. का करत आहे प्रशासनालाच माहीत. परंतु त्यांनी निश्चित या जाता येता कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी याची दुरुस्ती करावी, अशी मी त्यांना माझ्या या सप्ततारा न्यूजच्या माध्यमातून त्यांना मी हे कळवतो. याची त्यांनी दखल घ्यावी. आर्वी येथे जनता दरबार उत्साहात नागरिकांच्या समस्यांवर तातडीच्या कार्यवाहीच्या आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या सूचना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधील थेट संवाद अधिक प्रभावी व्हावा, तसेच जनतेच्या समस्या तात्काळ जाणून घेऊन त्यांचे निराकरण व्हावे या उद्देशाने आर्वी येथे आयोजित करण्यात आलेला जनता दरबार सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जनता दरबारास प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण
यांच्यासह दक्षिण भागातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आर्वी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शेती, महसूल, आरोग्य, शिक्षण, शासकीय योजना तसेच विविध नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न मांडले. आमदार मनोजदादा घोरपडे यांनी नागरिकांच्या समस्या संयमाने ऐकून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. अनेक प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले, तर उर्वरित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासनही देण्यात आले. जनतेच्या समस्या जाणून घेणे, त्यावर त्वरित निर्णय घेणे आणि विकास कामांना गती देणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली प्राथमिक जबाबदारी आहे, असे आमदार घोरपडे यांनी यावेळी सांगितले. जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या अडचणी थेट लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. प्रशासन आणि जनतेतील समन्वय अधिक दृढ होऊन विकास कामांना गती मिळेल अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकासाभिमुख कार्यपद्धती आणि लोकसंपर्काची परंपरा कायम ठेवत प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. भविष्यातही अशा लोकाभिमुख उपक्रमांद्वारे जनसेवेचा प्रवास अधिक प्रभावीपणे सुरू राहील असा विश्वास आमदार मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केला. साताऱ्यात मंगल कार्यालयातील 4.5 लाखांच्या चोरीचा 48 तासात उलगडा. सराईत चोरटा जेरबंद, मुद्देमाल हस्तगत. सातारा कोरेगाव रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यादरम्यान झालेल्या 4.5 लाख रुपयांच्या चोरीचा सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या 48 तासात छडा लावत सराईत चोरट्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे चोरीस गेलेले 3 तोळे सोन्याचे दागिने व 36,000 रुपये रोख रक्कम असा 100% मुद्देमाल हस्तगत करून तो फिर्यादीकडे परत करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 जुलै रोजी दुपारी सातारा कोरेगाव रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात विवाह सोहळा सुरू असताना हळदी समारंभाच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने उघड्या खोलीत प्रवेश केला. त्यानंतर पर्समधील 3 तोळे सोन्याचे दागिने आणि 36,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील वय 27 राहणार पुगाव, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर याला ताब्यात घेतले. सखोल चौकशी दरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीतील सर्व सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीकडे परत दिला असून या कारवाईमुळे विवाह सोहळ्यामध्ये वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. ही यशस्वी कारवाई सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे केली.